हाताळलं, 2 रन दिले आणि 2 विकेट घेतले. ते विकेट ठरलेत मॅन ऑफ द मॅच. विकी आपण जास्त वेळ न घेता मॅन ऑफ द मॅच साठी या. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होईल. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे चाफेवाडीचा आणि त्यांच्या विपक्षात नांदगडी पाडा यांच्यातील देखील एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. ज्यावेळेला मॅचला सुरुवात त्या पुढील मॅचचं धावतं वर्णन घेऊन ऐकूया आवाज. एका बाजूला धनंजय पाटील सर आणि एका बाजूला क्रिकेट एक्सपर्ट, अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती खूप चांगल्या पद्धतीनं सफाई विभागातनं ज्यांनी सुरुवात केली आणि आजही या टेनिस बॉल क्रिकेटला वेळ देतात ते नितीन पाटील सर. ऐकूया पुढील मॅचसाठी त्यांचा आवाज. धन्यवाद. चला मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच विकी करत आपण या. विकी आपण यायचं आहे. चला मॅच लावतोय सुरुवात. दिबांश शिलेबन नंदगडी पाडा आणि त्याचे विपक्ष श्रीकृष्ण चाफेवाडी टीम. मॅच लावल सुरुवात. आमच्या समवेत धनंजय पाटील सर, वैसप कोपरी आपण पाहत आहेत. अगदी सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून. तिच्या मॅच मध्ये आपण उत्कर्ष पाटील सरांचा आवाज ऐकला, हार्दिक जी केणी यांचा आवाज ऐकला. चला विकी आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. त्यानंतर शैलेश आपण या. शेवटच्या बॉलवर तो चौकार ठोकला होता. 200 रुपयाचा कॅश प्राइज अश्विन मामा यांच्याकडनं जरूर. अक्षय आपण या. चला अक्षय आपण यायचं आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज. आशू 11 श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी टीम आपण पाहतायत आणि त्याच्या विपक्ष दिवांश 11 नांदगडी टीम. चला बड्डे बॉय पिंकूजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. विकी ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा. बरोबर आता ही रात्र आहे आणि रात्रीचं सत्र सध्या मैदानावरती पाहतात. एका बाजूला आशू 11 श्रीकृष्ण चाफेवाडीचा संघ जो सध्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये चाफेवाडीच्या संघानं अगदी डॉमिनेट केलं, एक चांगला खेळ दाखवलात. प्रथमेशची बॅटिंग पाहिलीत, अक्षयची बॅटिंग आपण पाहिलीत, प्रणय पाटीलची बॅटिंग आपण मैदानाच्या मध्ये एन्जॉय केलीत. चला लेट्स प्ले. अंपायर्स रेडी आहेत. मैदानाच्या मध्ये मॅचच्या दिशेने जाऊयात. करण आल्यात पहिला षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल करणचा पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिला बॉल डॉट बॉल. सुरुवात होत असताना पाहायला मिळतात एका बाजूला आशू 11 श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिव्यांश 11 नांदगडी पाड्यामध्ये अगदी मॅच सुरू आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे परिचित आहेत. अगदी एकत्र क्रिकेट दोघांनी खेळलेले आहेत असे संघ आहेत. यावेळेस हा बॉल अपील होतं पंचांकडे, परंतु पंचायती दाट फेटाळला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. तिथे देखील मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. लगातारचे 2 बॉल मैदानाच्या मध्ये चांगले पाहायला मिळाले. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आपण पाहतायत करणच्या माध्यमातून पहिले 2 बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात
आणि एक पारितोषिक देखील आपण पाहिलं तर आदरणीय श्रीकांत भोईर सर यांच्या माध्यमातून जे लावण्यात आल्यात लगातार 3 बॉल जर गोलंदाजाने डॉट हाताळले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. लगातार 3 सिक्सर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक, 3 विकेटला 1000. फटका खेळाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचा प्रयत्न, फिल्डिंग त्या ठिकाणी झालाय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे सिंगल कंप्लीट होईल असं चित्र सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. पहिलं 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 1. चला अश्विन मामाच्या शुभ हस्ते आपण 200 रुपयाचं कॅश प्राइज देतोय अक्षयला, जे मात्र चौकार मारल्यानंतर लावलं होतं. अश्विन मामा आज दिलदार व्यक्तिमत्व आहेत आमच्या अश्विन मामा अगदी आणि त्यांच्याकडून आपण पाहिलं तर 200 रुपयाचं प्राइस दिलं जात आहे. आज मात्र आपण पाहिलं तर त्यांच्या एटीएम मधून किती पैसे खर्च होतील ते सांगू शकत नाहीत, परंतु क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटसाठी आम्ही काहीही करू ते सध्या आमच्या अश्विन मामा आम्हाला सांगतायत. 3 बॉलचा खेळ संपलाय, 1 धाव धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. चला वेळ देखील पहा, कारण टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला अगदी वेळेनुसार षटकं देखील मैदानाच्या मध्ये फेकायचे आहेत. इतकं चांगलं आयोजन जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल, परंतु लेन थोडीशी खराब आहेत, पंच अगदी ते कळवत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी नितेश कदम सरांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतील 2 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू आपण पाहतात, अगदी व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा झाल्या 2. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत, कारण मार्क वर समोर अक्षय समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते. वाईटिश लॉंगऑफ मधून लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले, तदनंतर एक धाव इथून कंप्लीट केली गेली. एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 अंकावर. चांगली बिग फाईट, बिग लढत 2 संघामध्ये. आशु 11 आणि दिव्यांश 11 या 2 संघामध्ये ही लढत आपण पाहत आहेत. 3 धावा धाव फुलकावर, 3 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर, 4 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मजा येईल मॅच मध्ये. पुढचा बॉल, ओ यावेळेचा बॉल खूप चांगला पाहायला मला, म्हणून म्हटलं ना की या दोन्ही संघांना एकमेकाच्या अगदी कच्चे ते पक्के कुठल्या दिशेनं मैदानाच्या मध्ये काय करायचं अगदी दोघांनाही ठाऊक आहेत. कुठला बॅटर कशा पद्धतीने काय करू शकतोय. आणि पाठीमागचे जर 5 बॉल पाहिले ना, 5 बॉल मध्ये 1 वाईट सोडलात, 2 सिंगल आणि त्याच्यानंतर 3 डॉट बॉल आल्यात. पहिल्या षटकामध्ये जिथे पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी. लास्ट शेवटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र चाललाय फिल्डिंग करत असताना. एक सिंगल कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ ओव्हरथ्रो झाला होता मैदानाच्या आतमध्ये, तिथून आवाजही येतात बाबा इथे घाई करण्याचे काही कारण नाहीये, इतकं चांगलं षटक आपण टाकलेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती टीम आशु 11 श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाची धावसंख्या 4. अगं पहिलं षटक अगदी दिव्यांश 11च्या नावावर राहिलंय, कारण फक्त 4 धावा खर्च केल्या. बॅटच्या साहाय्याने 3 धावा आल्या. एक व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाला होता. मार्कवर येते गोलंदाज धर्मेश, ते लेग ब्रेकचा मारा करण्यासाठी सज्ज. फुलका धावा 4. पहिल्या षटकाची समाप्ती षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होईल. बंटीला पहिल्या ओव्हर मध्ये थांबवण्याचं काम केलं आणि लगातार 3 सिक्सर आले तर आपल्या अश्विन मामा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. धर्मेश तयार. 1 ओव्हर 4 रन विदाउट लॉस. आशिष आल्यात. आशिषचा पहिलाच बॉल फटका अगदी फसलाय का पाहूयात की तो गेलाय. ओ फसलाय फटका पहिलाच बॉल वरती. फलंदाज बाद. विकेट डाऊन गॉन.
थँक्यू. जय महाराष्ट्र. अगदी संघानं आयोजन केलं एक नंबरचं झकास आयोजन. कुठली कमतरता मात्र या स्पर्धेमध्ये ठेवलेली नाहीयेत. आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण सफालेच्या परिसरातील क्रिकेटपटूंसाठी अगदी असलेली मेजवानीच आहे. कारण आजचा पहिला दिवस, अजून 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आणि अश्विन मामांकडून आपण पर्यंत लगातार 3 सिक्सरला प्राइज आहेत 500 रुपयाचं. श्रीकांत भोईर सर यांच्याकडून देखील प्राइज आहेत. लगातार 3 विकेट घ्या, 1000 रुपयाचं पारितोषिक नावी करत. लगातार 3 सिक्सर मारा, तिथे देखील तुम्ही 1000 रुपयाचं पारितोषिक घ्या. लगातार 3 डॉट बॉल टाका, तरी देखील 500 रुपये घ्या. पुढचा बॉल फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक. आल्या श्रेणी पहिल्याच बॉल वरती प्रणय पाटील नावाची चर्चा का होत आहे ते दाखवून दिलं आहे. आणि प्रणय पाटीलच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज. अंकावर आशिषचा पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी झेल खाली. ओ हो, इथून झेल सुटलाय आणि तोही प्रणय पाटीलचा झेल. एक धाव ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. नाही, ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहेत. गौरव तुम्हाला पुन्हा त्या स्क्रीनवरती दाखवतील काय घडलं होतं. कारण जसं म्हटलं की झेल सुटलं, परंतु तो तितका साधा सोपाही नव्हता, कठीण होतात. तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळी धावत जाणं, त्या बॉलवरती पोहोचणं पहा. व्हायला हवं होतं ऍक्च्युली तुम्ही तिथपर्यंत पोहोचले होते, त्या कॅच पर्यंत आले होते. आणि तुम्ही प्रॉपर ज्यावेळी त्या कॅचच्या जवळपास पोहोचता, थोडा लांब असता तर वेगळी गोष्ट होती, परंतु तुम्ही पोहोचले होते. आणि पोहोचत असताना तो चेंडू हातामधून निसटणं हे देखील मात्र महत्वाच्या श्रेणी ठरू शकतायत. 1.3 बॉलचा खेळ संपला. 11ला 1 विकेट ही आतापर्यंत कंडिशन. आशिष तयार, पुनरागमन त्याला करायचं आहे. समोर अक्षय थोडं थांबल्यात. बाबा रात्री कोणी गरीब नाही, रात्री सर्व शेटत असतात. 11ला 1. पुढचा बॉल. ओहो, पिकअप स्ट्रोक आणि बॉलला मात्र पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय नावाची चर्चा होणारा षटकार. पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून दमदार शोक 6 धावांकरिता. धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना अश्रू 11 टीम आपण पाहताय चॉफेटी टीम. आशिषवर हल्ला चढवलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 17 या अंकावर. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. अगदी दोन्ही बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार पाहायला मिळाला प्रणयच्या बॅट मधून, तर एक षटकार अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आशिषचा. समोर अक्षय. फुलटॉस बॉल अगदी इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुषार किणी आहेत. सिंगल मेल. चांगली फेकी. इथून एकच धाव कंप्लीट केली गेलंय. एकेनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. 18 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. सिंगल मिळालं या बॉलवर. 18 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अश्विन श्रीकृष्ण चाफेवाडी वर्सेस आपण पाहिलं तर डिफेन्स 11 नांदगडी पाडा. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. आणखी नेक्स्ट खेळण्याचा प्रयत्न. अगदी जोरकस फटका खेळला. बॉल चालला मिड विकेटला. खेळाडू डीप मधून पुढे आला. फिल्डिंग चांगली केलाय. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होईल. धाव फलकावरती अश्विन श्रीकृष्ण चाफेवाडी संघाच्या 19ला 1 ही आतापर्यंत कंडिशन दिव्यांश 11 नांदगडी पाड्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हलकसं संगीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा येऊयात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026.
घरातून येतो त्यावेळी तो पहिल्या गेअरवरती असतो, दुपार झाली की तो दुसऱ्या गेअरवरती असतो, आता संध्याकाळ झाली की सर्वजण टॉप गेअरवरती असतात. टॉप गेअरवरती आहेत सर्वजण. आमचे अश्विन मामा पण आता टॉप गेअरलाच आहेत. चला धर्मेश आलेत. ओहो पहिला बॉल शॉर्ट फाइंडिंगला फिल्डिंग करण्यात आलाय. पहिला बॉल वरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. अश्विन मामाने सांगितलंय बाबा मी अजून सेकंड गिअरला आहे, टॉप गिअरला नाही गेलो, टॉप गिअरला गेलो तर आणखीन पारितोषिक वाढतील असं त्यांनीच सांगितलंय. 19 एक विकेट 2.1 ओव्हर्स. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. धर्मेश कुलोल मार्कवर मागच्या मॅच मध्ये अगदी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली धर्मेशच्या माध्यमातून. फलक जाऊन पोहोचला. 19 या अंकावर षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात. इथे फटका फसला गेलाय. मण्यात इथे होते अगदी दूरवर राहिले. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. आणखी एक डॉट आला तर श्रीकांत भोईर सर यांच्या माध्यमातून आठवण आहे आम्हाला. पहिले 2 बॉल डॉट आल्यात आणि आणखीन एक डॉट आला तर श्रीकांत भोईर सर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस तुम्हाला दिलं जाईल. आशु 11 श्रीकृष्ण चाफेवाडी 19 ला 1 ही आतापर्यंत कंडिशन 2.2 ओव्हर्स. दिव्यांश 11 नांदेगडी पाडा कमबॅक करणं जाणतायत. कमबॅक तुम्हाला मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. एकमेकांचे डावपेच माहीत असलेले हे दोन्ही संघ आहेत. प्रणय पाटील स्ट्राईक इनला. यावेळेचा बॉल चांगला पाहायला मिळतात. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. झालाय. धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहेत. जर धाव नसते तर कदापि 500 रुपयाचा प्राइज मिळू शकलं असतं. पंचाने मात्र सांगितलं लेग बायच्या माध्यमातून रन कंप्लीट. धाव फलकावरती 20 एक गड्याच्या मोबदल्यात. नितीन सर 4 ओव्हरचा मॅच आहे. सुरुवात तुम्ही चांगली केलीत. मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही रन घेतल्यात. हे षटक धर्मेश जिथून आले ना मैदानावरती तिथून त्याने 3 बॉल आतापर्यंत खूप चांगले टाकलेत. अगदी कौतुक करावं लागले. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये एक धाव खर्च केली तीही लेग बायच्या स्वरूपात. अप्रतिम कौतुक करावं लागेल. धर्मेश चांगली गोलंदाजी करतोय. समोर अक्षय पाटील. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अगदी 15 आल्या होत्या. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. गोलंदाज धर्मेश, समोर अक्षय. पुढचा बॉल यावेळेस शफल झालाय आणि तिथून सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक आपण पाहतायत. अगदी दुसरा धक्का लागतोय 20 या धावसंख्येवर. अश्विन मामासाठी गाणं होतं. अश्विन मामाची अगदी मागणी होती हे गाणं लावायला हवं. ते लावल्यात. गण्या मामा आहे. अश्विन मामा आणि गण्या मामा आमच्या लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही आहेत. गड्या इथे मालवण ग्रुप कडे पारितोषिक आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार 3000 रुपयाचा कॅश प्राइज. मालवण ग्रुप यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर ते प्राइज असणार आहेत. लगातार 3 सिक्सर मारा आणि 3000 रुपयाचा पारितोषिक आपल्या नावी करा. श्रीकांत भोईर सर यांच्याकडून देखील लगातार 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. मालवण ग्रुप जो VIP अगदी स्टँड व्हेरी स्पेशल स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या तिथून तुम्ही मॅच पाहू शकतायत. पुढचा बॉल धर्मेशचा. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. मागच्या काही अगदी बॉल मध्ये धर्मेशच्या मैदानाच्या मध्ये जो कमबॅक केलाय ना तो कमबॅक अगदी पाहण्यासारखा आहे. या मॅच मध्ये दिव्यांश 11 नांदगडी पाड्याच्या संघाला परतण्याची ती संधी त्यानं दिली आहे. चाफेवाडी संघाला मैदानाच्या मध्ये थोडा स्ट्रगल करावा लागलाय. 20 ला 2 अगदी कौतुक करावं लागेल. पहिलं षटक पाहायला मिळालं होतं दिव्यांश 11च्या बाजूने. दुसरं षटक आपण पाहिलं तर अगदी आशु 11च्या बाजूने. पुन्हा एकदा धर्मेशने कमबॅक केलाय. 5 बॉल मध्ये फक्त लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव खर्च केले गेले. अप्रतिम. आणि लगातार 3 डॉट बॉल आल्यात आणि 500 रुपयाचा मानकरी जरूर ठरला गेलाय. धर्मेश आपण पाहतायत. अप्रतिम. एक विकेट आला होता. त्यानंतर 2 डॉट बॉल आले होते.
नाही, ज्याने पारितोषिक लावलं तसं आम्हाला विचारणं गरजेचं आहे. बाबा डॉट 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 साठी आहेत की विकेट तो डॉट तोही डॉटच असणार आहेत. त्याच्यामुळे श्रीकांत भोईर सरांनी ते 500 रुपयाचा प्राइस आमच्यापर्यंत जमा केलाय आणि ते काही वेळामध्ये आम्ही या गोलंदाजाला देणार आहोत धर्मेशला. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. डीजे कॅन्डीला ऐकूयात. 3 ओव्हर 20 रन 2 विकेट. सहर्ष स्वागत. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. साहिल गोलंदाज मार्क वर अंतिम षटक असेल. अगदी स्लोवर पण यावेळेस अगदी हुक केला गेला. क्षेत्रक्षेत्र झेल खाली. हो 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 झेल निसेटलाय आणि 2 धावाही कंप्लीट झाल्यात. कोणाचा झेल सुटलाय तर प्रणय पाटील, जो मात्र घातक फलंदाज आपण पाहत आहेत, त्याला जीवनदान मिळालंय आणि स्कोर कार्ड जाऊन पडलाय 22 अंकावर. दॅट्स अ गेम टर्निंग पॉइंट. या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण तुम्ही इतकं सारं मॅच मध्ये तुमचं डेडिकेशन दिलंय. तुम्ही 3 ओव्हर मध्ये कमी रन दिल्यात. क्रिकेटमध्ये एक मोमेंटम नावाचा एक छोटा शब्द असतो. एकदा की तो मोमेंटम नावाचा शब्द बदलला ना, यस चेक केले जाणार आहेत. चेक केलं जर आमच्या गौरवजी पाटील यांनी स्क्रीनवरती पाहिलं, इट्स अ सेफ. तो चौकार अडवण्यात आला, त्यामुळे 2 धावा असतील. पण नितीन सर, क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा शब्द असतो. एकदा की तो बदलला ना, मॅच मध्ये सर्व काही बदलतं. तिथे सुटलेला झेल इम्पॉर्टंट नाही, मॅच मध्ये आता ती कहाणी बदलू शकते. आणि कोणाची झेल सुटले? प्रणय पाटील सारख्या एका महत्वाच्या खेळाडूची. जर त्या प्रणयनं मैदानाच्या मध्ये आता तो रंगामध्ये परत आला तर मजा येईल. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पुढचा बॉल घेऊन प्रणयसाठी बायटक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्लुरियस षटकार. व्हॉट अ शॉट. मध्ये गेले तरी तुमची निवड होईल. 28 ला 2. मागे सुटलेला कॅच, त्याच्यानंतर आलेला षटकार. एकूण 8 धावा खर्च करावा लागलात गोलंदाज साहिलला. म्हणून म्हटलं की वेळ बदलली की खेळ बदलतो. पुन्हा लोवर फुल टच बॉल, तोही कन्वर्ट झालाय. तोही बॉल थांबेल का? चित्र तर तसं दिसतच नाही. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आणखीन एक जय महाराष्ट्र चौकार. दहा धाबा वसूल केल्या गेल्या. झेल निसटला होता आणि त्याचेच परिणाम पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय. 32 रन 32 धावा फुलकावर आहेत आणि चांगल्या लाईन त्यात लेथनी गोलंदाजी करण्याची क्षमता आशु 11 संघाकडे आहे. जर 40 पर्यंत जातात तर एक फायटिंग स्कोर असेल, यात मात्र काही शंका नाहीये. फायटिंग म्हणजे मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं ती एक चांगली धावसंख्या होऊ शकते या रात्रीमध्ये, कारण 12 वाजून गेले आहेत. कोणाचे 12 वाजणार या मॅच मध्ये ती सांगणारी मॅच आहे. आशु 11 श्रीकृष्ण चापेवाडीचे 12 वाजणार की दिव्यांश 11 नांदगडी पाड्याचे वाजणार, ही सांगणारी मॅच. स्लॉग हिट करायचा होता, स्लॉग स्वीप करायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. पहिल्यांदा या ओव्हर मध्ये डॉट आलाय. दबा दफलकावरती 32 ला 2 विकेट. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्ड दबा 32 रन 32 या अंकावर. या 2 मध्ये एखादा मोठा जरी फटका येतोय 36 प्लस क्रॉस केला जाऊ शकतोय. धाव फलका दबात 32. येणारे 2 बॉल. गण्या मामा की गड्या मामा, हाच आम्हाला प्रश्न पडलाय. गड्या मामा, ओके. येणारे 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू प्रणय पाटील समोर आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, अगदी डिपॉझिट केलाय 6 धावांकरिता. प्रणयच्या बॅटमध्ये येतोय दर्जेदार स्ट्रोक 6.
प्रणय पाटील नावाला प्रणय पाटीलची इनिंग पाय 11 चेंडूमध्ये 26 धावेची. का मी अगदी डेंजर बॅटिंग करू शकतो हे त्यांना मैदानावरती दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती डबल जिथे कॅच सुटली, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा षटकार. मागील अगदी त्या 5 बॉलचा खेळ पाहिला ना तर तिथे जवळपास 18 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आता आपण उल्लेख केला 40 प्लस जाण्याचा प्रयत्न तर आशु 11 श्रीकृष्ण चाफेवाडीचा संघ करताना दिसेल. 38 ला 2. शेवटचा बॉल बाकी या ओव्हर मधील. साहिल तयार. स्लोवर 1 पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू चालल्यापर्यंत गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाला वेगाने फिल्डिंग केलंय, फेकी केलंय, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आता दुसऱ्यासाठी फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. 1 धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. या एका धावेनं धावफलक पुढे गेलायत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळेल. ती जाऊन पोहोचेल 39 वरती आणि मॅच जिंकण्यासाठी रन करायचे. त्या 40 धाव्यांचं लक्ष अगदी दुसऱ्या इनिंग मध्ये असणार आहेत. कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं देखील आपण धावतं वर्णन घेऊन येणार आहोत. एक छोटंसं संगीत घेऊया, एक डान्स पाहूयात आणि त्याच्यानंतर मैदानावरती. चालीचं लक्ष 24 बॉलचा खेळ बाकी आहेत. चला टायटल सॉन्ग लावूया. टायटल सॉन्ग येस. थँक्यू डेज. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 10च्या सरासरीने येथून 40 धावा उभ्या करायच्या आहेत.
तुषारसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकाचा ठोठावत आहेत. तर दीपेशजी म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल. ओ हो अगदी चांगल्या लाईन त्यात लाईनने पाहायला मिळालाय. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूबाईचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. ही लढाई साधी सुधी बैली नाही, ही लढाई काटोकी आहे. ही लढाई शेवटच्या त्या ओव्हर पर्यंत जाऊ शकतात, शेवटच्या त्या बॉल पर्यंत जाऊ शकतात. कारण जितक्या धाबा बनवायच्या होत्या त्या धाबा आशु 11 श्रीकृष्ण चाफेवाडीनं बनवल्यात. आता दिव्यांश 11 नांदगडीपाडा त्यांची परीक्षा असेल. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पाठीमागे चाललाय, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागलाय परंतु बॅट तोपर्यंत आलाय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न नाही, सिंगलच घेतलंय, थांबवलंय. तुषारनं सांगितलं बाबा इथे घाई करण्याची गरज नाही, त्यानं सिंगल घेतली. स्ट्राईक मात्र आपल्याकडे राखून ठेवली. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलवरती 1, कारण ऑलरेडी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, तिथे तो वाचला. त्यानं त्या गोष्टी जाणता त्याने कुठली घाई केली नाही. पहा ऍक्शन रिप्ले. बरोबर मध्ये क्रीज मध्ये त्याची बॅट आलाय, त्याच्यानंतर ती घाई केली नाहीत. पहिल्या 2 बॉलवरती 1 रन. सिंगल अगदून परिपूर्ण केले गेले. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात, दुसऱ्या बॉलवरही सिंगल मिळालंय. तुषारसाठी पारितोषिक लगातार 3 षटकार ठोठावत आहेत. तर दीपेशजी म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजचा पुढील बॉल प्रणय पाटील समोर तुषार किणी. इथे फटका फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये. अक्षय पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. शून्याचा चष्मा घालून तुषार किणीला मात्र परतावं लागतंय. 1 या धावसंख्येवर पहिला धक्का गारद होतोय. गॉन. नितीन सर, एक महत्वाची गोष्ट, मागच्या बॉलवरती ओव्हर थ्रो झाला होता, तिथे तुषारनं धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. पाठीमागे कॅच घेतली आणि अक्षयनं कॅच टिपत असताना तिथे विकेट मात्र मैदानावरती मिळवल्यात. 99 बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर यश किनी मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने खेळतात तेही पाहण्यासारखं असेल. 1 ला 1 विकेट, 3 बॉलचा खेळ संपलाय. प्रणय पाटील अगदी या मॅच मध्ये कमबॅक करतायत. पुढचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला बॉल, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला थांबवलंय. या खेळाडूकडे ती स्पेशालिटी आहेत, म्हणजे बॅटिंग करताना तो बॅटिंग करतो, गोलंदाजी करताना कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतो. आणि आशु 11 श्रीकृष्ण चाफेवाडीचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून काय या खेळाडूकडे पाहिलं जात आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण पेश करतोय. नक्कीच यंदाच्या वर्षामध्ये इनफॉर्म फलंदाज म्हणून त्याची आपण ओळख पाहतायत. प्रणय अगदी 40 धावा लढण्याजोगी धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूपर्यंतही लढत पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यू मे साइड डेफिनेटली. यशलाही मात्र परतावं लागेल आणि प्रणयला मिळतंय हे दुसरं यश. आणि यश किणी बॅक टू द पॅव्हलियन गॉन. सदमसाठी कॅन्डी वाजवतात. अगदी या रात्रीच्या सत्रामध्ये 12:30च्या अगदी जवळपास पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 ला 2 विकेट. ही कंडिशन अगदी संघाला परवडणारी नाहीये. दिव्यांश 11 नांदगडी पाडाला आता त्यांच्या डगाउटमध्ये तोच विचार सुरू आहे, आपण कुठे मिस्टेक केली, आपण कुठे चुकी केली. एकदा की ती चुकी केली ना त्याच्यावरती जास्त विचार करत बसू नका. ती सुधारण्याचा प्रयत्न करा, तिला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तो विचार तुमच्या मनामध्ये कायम तुम्ही ठेवाल ना तर तुम्हाला तर अडचणी वाढतील. इथे लोअर फुल टच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. थोड्याशा आशा अपेक्षा अगदी प्रलंबित करणारा चौकार पाहायला मिळाला. आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या झाला 5, 2 गडी बाद. येणाऱ्या 18 बॉल मध्ये रन करायच्यात 35. मॅच अजूनही शिल्लक आहेत, संपलेला नाही आहेत मॅच, कधीही परतू शकतोय दिव्यांश 11 नांदगडी पाडा. या एक संगीत घेऊया आणि येऊयात 18-35.
हो, जाणता राजाचा अगदी आपण पहिला तर हा फ्लेग तुम्हाला अगदी दर्शवत असताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी इतिहास जर तुम्ही पाहिलं एकदा रायगडावरती जा. रायगडावरती तुम्ही गेले तिथे थोडा वेळ जरी बसला ना तरी तुम्हाला माहित पडेल छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य किती महान आहेत. भरपूर वेळा आपण इतर ठिकाणी फिरण्यासाठी जातो, कोणी गोव्याला जातं, कोणी महाबलेश्वरला जातो किंवा कुठेही जातो, पण रायगडावरती जर तुम्ही गेले ना किंवा किल्ल्यांना तुम्ही भेट दिली ना तर तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराजांचा इतिहास माहीत पडेल, महाराजांनी केलेली कार्य माहीत पडतील. आणि ती कार्य जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात कराल ना, एक माणूस म्हणून तुम्ही तो प्रयत्न सातत्याने करू शकतायत. समाजासाठी तुमचंही काहीतरी देणं लागतं, प्रत्येकाचं आपलं काहीतरी देणं लागतं. मैदानावरती काय घडलंय, पहिल्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद, विकेट. ते सांगितलं रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचा अभिमान आहेत. आज महाराजांच्या प्रेरणेनं खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी आपण पाहतात ती संपूर्ण स्पर्धा सध्या आपण पाहत आहात. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि जाणता राजाचा फ्लेग तुम्हाला तेच दर्शवत आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. नव्यानं बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर करण, ज्याला करायच्या रन तो करण मैदानावरती आलाय. टीम अडचणीत आपण पाहत आहेत. दिव्यांश 11 संकट मोचक कोण ठरेल या टीम साठी एकामागून एक धक्के दिले जात आहेत. अगदी चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलंय आपण पाहत आहेत. आशु 11 संघाने पुढचा बॉल, हाही चांगला बॉल, हाही चांगला बॉल. बंटी हात खोलण्याची संधी देत नाहीये. आणि मागील जर नितीन सर तुम्ही त्या 8 बॉलचा आलेख जरी पाहिला ना तर 8 बॉल मध्ये 3 डब्ल्यू आल्यात, म्हणजे 3 रेड सिग्नल आल्यात. एक ग्रीन सिग्नल होता, येल्लो सिग्नल जो यायला हवा ना तो येल्लो सिग्नलच अजून आलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये 8 बॉल मध्ये किमान 6 डॉट आल्यात. हवेमध्ये खेळला फटका पुण्याचा वरती गेला, उंच गेला, दूर गेलाय का नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. जिथे तिथे एकच नाव दिसतंय सध्या मैदानाच्या मध्ये, मिस्टर प्रणय पाटील. टीम सध्या अडचणीत आहे आणि हे नाव तुम्हाला आता उच्चारावं लागेल. हा मॅच अगदी थोडस गरम करावं लागेल. सध्या आशु 11 ने वर्चस्व गाजवलंय. धावफलकर धावात आपण पाहतायत फक्त 5 धावा. धावफलकर 35 ची अजूनही आवश्यकता आहे. ही जोडी खूप महत्वाची आहे. या बेशा अभिजितने आल्या आल्या एक ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. तेव्हा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज लढावं लागेल. मैदानाच्या मध्ये दिव्यांश 11 नांदगडी पाडायला देखील 11ला 4 विकेटी त्यांची कंडिशन. अभिजित तयार स्ट्राईकला, ऑफ्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच व्हायला आहेत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतात. जसं मी म्हटलं ना की तो रेड सिग्नल आला होता, तो ग्रीन सिग्नल आला होता, तो येल्लो सिग्नल येणं अपेक्षित होतं. तो येल्लो सिग्नलही आला ज्यावरती षटकार आला आणि ते पहिल्या डावामध्ये जास्त आले होते. याही मॅच मध्ये अपेक्षित होतं दिव्यांश नांदगडी पाडाकडून. शेवटी अभिजित आले. अभिजितने सांगितलं अभि नाही तो कभी नाही, त्याने षटकार मारला होता. पुन्हा ऑफ्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, त्याला चॅलेंज केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. त्यामुळे तिसरे पंच
या ठिकाणी येतील आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पाहतील हा बॉल वाईड आहे की नाही आहेत. अंपायर कॉल वाईड आहेत. टीमनं अगदी ते चॅलेंज केलं पंचांना. पाहूयात. तिसऱ्या पंचाने पाहिलं त्यांनी तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल. त्या ठिकाणी मात्र हाताळण्यात आलाय. पंचांचं जे डिसिजन होतं ते मात्र फायनल डिसिजन वाईड आलाय. आता रिव्ह्यू लॉस झालाय. फिल्डिंग करणारी टीम आशिलेबन श्रीकृष्ण चाफेवाडीचा 13-4. 14 मध्ये 27 करायची बॅट तितकी लांब नाही आहेत. मॅच अजूनही जवळ आहेत. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न सोडायचे नाही आहेत. पुढचा बॉल फटका खेळला छान पद्धतीने. चेंडू चालला पुन्हा धावन साईडला. क्षेत्ररक्षकाला लॉंगॉन मधून पुढे आला. फिल्डिंग केलंय नितीन सर. इथून 13 मध्ये 26 करायचे आहेत. एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल चाफेवाडीला. एक चांगला स्ट्रोक दिव्यांशी व नांदगडी पडा त्यांनाही जवळ घेऊन येईल. नक्कीच महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये नयन किनी आणि अभिजित ही जोडी आपण पाहत आहेत. धावफुलका धावत आपण पाहत आहेत. अगदी 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 जुनी आवश्यकता येणारे 13 बॉल. पुढचा बॉल बंटी. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल अगदी एक धाव कंप्लीट केली जात आहे. तिथून क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून पुढे येईल. एक धाव परिपूर्ण होते आणि षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. धाव फलका धावा आहेत अगदी 15. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या 25 धावा. जर पाहिलं तर सध्या आपण पाहतोय आशिलेबन श्रीकृष्ण चाफेवाडी आफ्टर 2 ओव्हर 19-1. दिव्यांशी नांदगडी पाडा 15-4. कमतरता तिथे आहे. जिथे विकेट गमावल्या 4, 3 जास्त विकेट गमावल्यात प्लस 4 रन कमी केलेत. पण ते नाही पाहायचं. आता मैदानावरती तुम्हाला या गोष्टी पाहायच्या आहेत. पहिलं षटक प्रणय पाटीलचा 5 धावा 2 विकेट तिथे होते. त्याच्यानंतर प्रतिमेच्या षटकामध्ये घेतलेला 10 रन. भले तिथेही 2 विकेट गमावलेत पण तिथे आलेल्या 10 धावा ह्या इम्पॉर्टंट होत्या. आणि बरोबर 2 षटकांचा खेळ पाहिला ना तर धावसंख्या 15-4. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येत आहेत मिस्टर हर्ष. 12-25 वाला मॅच आहेत. मजा येईल मॅच मध्ये. तिथे शेवटी रन घेतल्या होत्या. आता इथे शेवटी येतील की तिसऱ्या षटकामध्ये येतील हाच प्रश्न आहे. हे षटक खूप महत्वाचं. हर्षाला गेलो मार्कवर समोर नयन किनी. पहिला बॉल पंच दोन्ही आज समाधान करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव संख्या ऍड केली जाईल. 16 रन 16 धावा या फलकावर. आता येणारे 12 मध्ये 24 ची गरज आहे. 12-24 वाला मॅच आहे. 12च्या डबल तुम्हाला रन करायचे आहेत. 24 12-24 वाला मॅच मध्ये आता कशा पद्धतीने धावा बनवणार याच्यावरती देखील चर्चा आहे. जय महाराष्ट्र ग्रुप चिखलपाडा आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहात. अगदी नाईट 17 मध्ये फटका खेळला हवेमध्ये. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आलाय नयनच्या बॅट मधून षटकार. उदय होते. उदयच्या अगदी आता तुम्ही मिस्टेक आणि मिस्टेक तिथेच घडली होती ज्यावेळी फिल्डिंग करत होता नांदगडी पड्याचा संघ. बरोबर ना. परफेक्ट त्या झोन मध्ये मिस्टेक झाली होती आणि तिथूनच धावा वाढला होता. म्हणून म्हटलं ना बाबा क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा शब्द असतो. तो बदलला की सर्व काही बदलतं. आता मैदानावरती आलेला षटकार मॅचला पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट मध्ये घेऊन आलाय. 22-4. 11 मध्ये 18 ची गरज. 11 बॉल 18 ची गरज. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. इथून खोदून काढण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक. पुढे सरसावे. सिंगल मिळेल आणि सिंगल इथून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 23 रन 23 या अंकावर. 10 चेंडू आहेत आणि 10 मध्ये 17 ची गरज. 10-17 वाला अगदी मॅच. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये खतरा. अश्विन मामाला पण माहित आहे आमचा खतरा डेंजर खतरा असतो 17चा आकडा. आता 10 मध्ये 17 ची गरज. 23-4 ही आतापर्यंत कंडिशन. अभिजित 2 मध्ये 7. अभी नहीं तो कभी नहीं, अभी है तो सब कुछ मुमकिन है. अगदी स्वतःला तेच सांगतो. नयन 4 मध्ये 12 बनवल्यात 300च्या स्ट्राईक रेटने. ओ वेगवान बॉल. तुम्ही ज्यावेळी शॉर्ट बॉल टाकता त्यावेळी तुमच्यामध्ये तो पेस, तुमच्यामध्ये तो वेग
प्रचंड असणं गरजेचं असतं आणि तुम्ही या वेगाने जर बॉल टाकू शकतात ना, समोर किती मोठा बॅटर असतील तुम्ही त्याला थांबवू शकतायत तुमच्याकडे पेस असेल तर. सध्या चित्र ते दिसलंय. चांगला बॉल हर्ष यांच्या माध्यमातून. अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कानाला सिटी वाजून ज्याप्रमाणे चेंडू जातो तशा प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळालाय. पुढचा बॉल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि विकेट क्रमांक आपण पाहतात अगदी तिसरा धक्का लागलाय. 5वा धक्का लागलाय. 23 आता उसंख्येवर. आता 8 बॉल आहेत आणि 8 मध्ये 17ची गरज. वन साइड निघतो आम्ही, कुठे नाही पडत कमी. आता वन साइड कोण निघणार? एकतर वन साइड तुम्हाला मैदानाच्या मध्ये निघायचं असेल तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 8 बॉल मध्ये 17 आणि आजचा दिवसही असंच आहे. वन साइड पुढे यायचं असेल तर या मॅच मध्ये परफॉर्मन्स द्यायचा आहे. जर या मॅच मध्ये परफॉर्मन्स नाही दिला तर मग कदापि तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागू शकतो. 8 मध्ये 17ची गरज. दिव्यांश 11 नांदगडी पाडा या टीमला सध्या साहिल आलाय. हिल कर ड्रिल कर सर्व काही कर, पण साहिल तू रन कर. सॉरी, सोमनाथ आलात. सोमनाथ यांना सध्या घेऊन आल्यात. 23ला 5, 8 मध्ये 17. ओ, आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये. हर्ष काय गोलंदाजी करतायत, कटरचा वापर करतात, बाहेरच्या दिशेने घेऊन जातायत. ही हर्ष यांची स्पेशलिटी. कमी वयामध्ये याही खेळाडूनं चापेवाडीसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. सध्या चित्र ते दिसतं नितीन सर. 7-17. 7-17चं इक्युएशन. अगदी वेगवान मारा करतोय हर्ष. अंडर 19चा गोलंदाज आपण पाहतायत. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल. इथून नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. भीमर चेंडू पाहायला मिळालाय आणि एक धाव ऍड केली जातील. आता 7 बॉल आणि 16ची गरज. एक नाही समजलं, 10 बॉल मध्ये 17 करायच्या होत्या. मागच्या 3 बॉल वरती 3 डॉट आल्यात. म्हणजे तिथे विकेट आल्यात, 2 डॉट आल्यात. तुमच्याकडे नयन नावाचा खेळाडू मैदानावरती असताना तुम्ही त्याला का स्ट्राईक एन वरती आणलं नाहीत, हाही प्रश्न होता मनामध्ये. परंतु एकदा की वेळ गेली ना, वेळ गेल्यानंतर मैदानाच्या मध्ये विचार करत बसू नका. जे काही करायचं आहे ते मैदानाच्या मध्ये तुम्हाला वेळेवरती करायचं आहे. अन्यथा वेळ ठरवेल काय करायचं. फ्रीट सध्या मैदानाच्या मध्ये असेल. 7-16 शेवटचा निर्णायक बॉल. ओ, यावेळचा बॉल आपण पाहिला तर अगदी सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन प्लस. पंचाने आता मात्र तिथे व्हाईट बॉल मैदानावरती आलाय. मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदलल्यात. इक्वेशन पुन्हा एकदा बदलल्यात. 7 बॉल मध्ये रन करायचे 15. पंचाने आता 1 बाउंडचा इशारा दिलाय. 1 बॉम्ब करण्यात आलाय. हे षटक जर पाहिलं तर थोडं ड्रॅमॅटिक आहे. म्हणजे थोडं सिनेमॅटिक षटक मैदानावरती पाहायला मिळालं. सुरुवात झाली वाईडनं, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर एक आलीत, त्याच्यानंतर डॉट, विकेट, डॉट. मधले 3 चांगले बॉल आले आणि त्यानंतर नो बॉल आणि वाईड. म्हणजे या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 बॉल नितीन सर फेकण्यात आलेले आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. 7 बॉल 15ची गरज. शेवटचा बॉल. धाव फलक धावत आपण पाहतात अगदी 25. 7 चेंडू 15ची गरज. शेवटचा बॉल. बॅटची एज लागू लागतंय. फ्रीटचा बॉल. आता दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा येथून पाहता अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. आता 6 बॉल आहेत आणि 13ची गरज. फ्री हिट वर जेव्हा जेव्हा झेल उठतोय तेव्हा एकदा खेळाडू मात्र आनंद व्यक्त करतात, परंतु तेच पाहायला मिळालं आणि या बॉलवर अगदी 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 6 बॉल 13ची गरज. काय मॅच सुरू आहे. अगदी ड्रॅमॅटिक मॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आणि सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललंय. येणारे 6 बॉल 13 धावेची गरज आहे. आमच्या खार्डी गावचे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. पवनसुत रिक्षाचे चालक मालकचे आमचे मित्र विनायकजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आमच्यासाठी 200 रुपयाचं हे प्राइज झालं, त्याबद्दल धन्यवाद विनायक दादा. आपल्या मनापासून आभार आहेत. आमच्या खार्डी गावचे हे सगळे अगदी चाहते आहेत. त्या मॅच आनंद घेण्यासाठी त्यांचं स्वागत. 6 बॉल 13 रनची गरज आहे. नितीन सर, इथून मॅच आता बदललेला आहे, कारण 6 बॉल 13 धावा म्हटलं तर मॅच मध्ये तिथे शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक झाला होता. इथे शेवटच्या त्या 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 13 कोणावरती येणार फेरा? अश्विन मामा काय वाटतं? 6 बॉल 13ची गरज. समोर नयन किनी.
फुल टॉस बॉल अगदी बॅटच्या रडारवर आला नाहीये. डीप मधून शतक पुढे येतो. एक धाव तर कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळाला आणि 2 धावा कम्प्लीट होत आहेत. 2 धावा आल्यात. येणाऱ्या 5 बॉल मध्ये रन करायच्या 11. क्रिकेट तुम्हाला सर्वांना आवडणारा खेळ, अगदी मैदानापर्यंत घेऊन येणारा खेळ. आपण किती कामामध्ये बिझी असलो, यस फर्स्ट एड किट स्प्रे बी असेल तर तो घेऊन जा. विनंतीत पाणी देखील घेऊन जा. आपली जय महाराष्ट्राची टीमला विनंतीत आपण जावं. पाच बॉल 11ची गरज. पैसा वसूल मॅच दोन्ही संघामध्ये आपण पाहत आहेत. एका बाजूने दिव्यांश 11 आणि दुसऱ्या बाजूने आशु 11. नाही, मजा येईल कारण सफाल्याचं क्रिकेट पाहिलं तर अगदी जवळून खूप चांगल्या पद्धतीने नितीन सर तुम्हीही जाणतायत. यापूर्वी हार्दिकजी किनी, उत्कर्षजी पाटील यांनाही आपण ऐकलात. आणि एक चांगलं क्रिकेट सफाल्याच्या अगदी परिसरामध्ये खेळलं जात आहे. टॅलेंटेड क्रिकेट इथे कुठली कमी नाहीयेत. 5 बॉल मध्ये 11ची गरज. ओ चांगला बॉल. समोर नयन सारख्या खेळाडूला सदा थांबवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु नयन देखील काही कमी नाहीयेत. दुसऱ्या बाजूला चिराग देखील काही कमी नाहीयेत. त्यांच्यामध्ये ही लढत आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये रन करायच्यात 11 रन करणार की मैदानाच्या मध्ये थांबवणार, काय वाटतंय? एक मोठा स्ट्रोक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि एक विकेट्स फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वाचा असेल. 4 बॉल 11ची गरज. पुढचा बॉल फुल टॉस बॉल अगदी भिरकावून दिलाय आणि 6 धावांची अगदी मोहर उमटवले या बॉलवर. येतोय हा षटकार. आता 3 बॉल 5ची गरज. घेतलाय कंपल्सरी चेसिंग आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. या गजानन सर या रिव्ह्यू घेतलाय. तो पाहण्याचा प्रयत्न सध्या ठिकाणी केला जातोय. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं दर्शवलं गजानन सरांनी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल पाहायला मिळेल. थोडं पुढे आले बॅटर. त्याच्यानंतर अगदी पाहिलं तर लोअर फुल टच बॉल मिळाला आणि फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 35ला 5. आमच्या अश्विन मामाने सांगितलंय बाबा इथे जो मैदानाच्या मध्ये दे धनाधन बॅटिंग करेल तो जिंकेल. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायच्यात 5. 3-5 खेळ खल्लास. मैदानाच्या आतमध्ये नयनची हवा आणि नयनने लगावलाय षटकार. झाला ते नाही माहित, पण नितीन सर ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला होता तो सर्वात जास्त खुश झालाय. बाबा त्या कॅच सुटल्यानंतर त्या धावा